आणि हे कच्चे शेंगदाणे आहे. तर मी याला भाजणार आहे. हा मी लोखंडाचा तवा घेतलाय, म्हणजे आपण अर्ध्या किमतीमध्ये तेवढंच पीनट बटर बनवू शकतो घरी आणि आपल्याला 200 रुपयाचा फायदाही होतो. हे बघा, मस्त कन्सिस्टन्सी झाली याची आणि खायला पण खूप छान लागतं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला घरीच पीनट बटर कसं बनवायचं हे दाखवणार आहे. पीनट बटर म्हणजे शेंगदाण्याचं बटर किंवा आपण याला शेंगदाण्याचं लोणीही म्हणू शकतो. हे रेग्युलर बटरपेक्षा खूप हेल्दी असतं, कारण यामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त असते आणि हे बेसिकली एक प्लांट बेस्ड प्रोटीन म्हणून सुद्धा यूज केलं जातं. तुम्ही पीनट बटरला वेट लॉसमध्ये सुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्ही मसल बिल्ड करत असाल, जिमिंग करत असाल तरी सुद्धा हे खूप फायदेमंद आहे. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. पीनट बटर बनवण्यासाठी मी हे शेंगदाणे घेतली आहे. हे 200 ग्रामच्या आसपास शेंगदाणे आहेत आणि हे कच्चे शेंगदाणे आहे. तर मी याला भाजणार आहे. हा मी लोखंडाचा तवा घेतला आहे, गरम करायला ठेवला आहे गॅसवरती आणि हे शेंगदाणे मी स्लो फ्लेमवरती भाजणार आहेत, लो टू मीडियम फ्लेमवरती, ज्याच्याने हे क्रिस्पी होतील. गरम झाला आहे आणि मी शेंगदाणे टाकते यावरती. गॅसचा फ्लेम कमी केला आहे आणि मी मध्ये मध्ये चालवत राहणार आहे याला, ज्याच्याने हे जळणार नाही. पीनट बटर मार्केटमध्ये मिळतं, मग घरी बनवायची काय गरज आहे? तर याचे दोन फायदे आहे. पहिलं की आपण जे मार्केटमधून पीनट बटर आणतो त्यामध्ये ऑइल, प्रिझर्वेटिव्स, शुगर आणि बरेच काही इन्ग्रेडियंट्स असतात, प्रिझर्वेटिव्स असतात. आणि आपण जे घरी बनवतो तर ते आपल्याला माहिती असते आपण काय काय टाकलं यामध्ये, ते आपल्यासाठी किती हेल्दी आहे आणि हे खाल्ल्याने आपल्या बॉडीला हार्म होणार नाही. आणि दुसरं, हे अफोर्डेबल आहे. म्हणजे जर तुम्ही मार्केटमधून 1 kg पीनट बटर घ्यायला गेला तर ते 400 रुपीजच्या आसपास येतं आणि जर तुम्ही 1 kg शेंगदाणे आणले तर ते 200 रुपीजच्या आसपास येतं. म्हणजे आपण अर्ध्या किमतीमध्ये तेवढंच पीनट बटर बनवू शकतो घरी आणि आपल्याला 200 रुपयाचा फायदाही होतो. आता शेंगदाणे होत आले आणि मी याला प्लेटमध्ये काढून घेतेय. थोडे थंड झाले आता आणि मी याचं साल काढून घेतेय. ते थोडे गरम आहेत आणि छान क्रिस्पी झाले. तर क्रिस्पी करणं यांना खूप इम्पॉर्टंट असतं, कारण ब्लेंडरमध्ये टाकल्यावरती हे छान क्रीमी होतात. साल काढून झाले आता. पीनट बटर मी ह्या मिक्सरमध्ये बनवणार आहे. तसं तर याला फूड प्रोसेसरमध्ये बनवतात, पण माझ्याजवळ आता फूड प्रोसेसर नाही आहे, म्हणून मी याच्यामध्ये बनवणार आहे. हे हाय पॉवर मिक्सर आहे, याच्यामध्ये पण छान बनतं. मी या शेंगदाण्यांना मिक्सरमध्ये ट्रान्सफर करतेय. मी आता यांना वाटणार आहे आणि मी पहिले 1 मिनिट वाटणार आहे, त्यानंतर बघणार आहे कसं दिसतं. या मिक्सरचा खूप आवाज येतो. तर हे बघा, तुम्हाला दाखवते असं दिसतंय हे. आणि याला अजून वाटणार आहे. यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मध टाकू शकता, कारण मधनी हे अजून छान लागतं. पण मला पीनट बटर थोडं सॉल्टियर आवडतं, म्हणून मी त्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे. एकदम किंचितचं मीठ टाकणार आहे मी. तर अजून हे झालेलं नाहीये, याला आम्ही अजून 1 मिनिट तरी वाटणार आहे. आता हे मस्त क्रीमी झालंय. हे बघा, हे छान क्रीमी झालंय आणि असंच पाहिजे आपल्याला कन्सिस्टन्सी. आणि हे पीनट बटर रेडी आहे. हे बघा, मस्त कन्सिस्टन्सी झाली याची आणि खायला पण खूप छान लागतं. पीनट बटरमध्ये हेल्दी फॅट, फायबर आणि प्रोटीन असतं, जे आपल्या डायजेशनसाठी आणि वेट लॉससाठी खूप चांगलं असतं. आता मी याला ह्या बॉटलमध्ये स्टोअर करतेय. तुम्ही ग्लास बॉटलमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. उरलेल्या चमच्याने काढून घेतेय. हे बघा किती छान क्रीमी झालंय हे. हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, 1 महिन्यापर्यंत राहतं हे. तर फ्रेंड्स, आपलं पीनट बटर रेडी आहे आणि हे अगदी 5च मिनिटात रेडी होतं. जास्त वेळसुद्धा लागत नाही याला.
आणि तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खूप छान लागतं हे. याला तुम्ही चपातीला लावून खाऊ शकता किंवा स्मूदीजमध्ये टाकू शकता किंवा तसंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतं हे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कॅलरी डेन्स फूड आहे, म्हणजे यामध्ये भरपूर कॅलरीज आहेत. तर तुम्ही हे दिवसाला 1 ते 2 चमचेच लिमिट करा खाणं, त्याच्यानेच खूप फायदा होतो. ओके, तर फ्रेंड्स, ही तर होती पीनट बटरची रेसिपी. तुम्ही याला नक्की घरी ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या पीनट बटरला यूज करून हेल्दी रेसिपी बनवून दाखवणार आहे. आणि तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.